नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे उद्या दिनांक आहे 15 एप्रिल. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यातील काही भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाचे वातावरण पाहायला मिळत आहे. काही भागामध्ये आपल्याला पाऊस पडलेला सुद्धा पाहायला मिळत आहे आणि अशातच जे आहे शेतकरी मित्रांनो, आजसुद्धा काही भागामध्ये पावसाने हजेरी लावली आणि उद्यासुद्धा आपल्याला जे आहे काही भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. तर उद्याच्याला कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या तालुक्यामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळेल, तर याबद्दलचा हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तुमच्या भागातील तुम्हाला अंदाज जाणून घ्यायचा असेल तर. तर शेतकरी मित्रांनो जे आहे सध्या आपल्याला जे आहे आज काही भागामध्ये पावसाने हजेरी आपल्याला पाहायला मिळाली आणि कालसुद्धा जे आपला जळगाव भागामध्ये बराचसा म्हणजे गारपीटसुद्धा आपलं जे आहे झालेली आहे जळगाव जिल्ह्यामध्ये. आणि आज दरम्यान जर पाहायचं म्हटलं तर आजसुद्धा आपल्याला जे आहे काही भागामध्ये पाऊस पडला, तर काही भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. तर अशातच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला सुद्धा आपलं जे आहे उद्या सकाळपासून ते जवळ दुपारपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहणार आहे. म्हणजे फक्त आपल्याला सायंकाळच्या दरम्यान म्हणजे ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. सायंकाळच्या दरम्यान आपलं जे आहे राज्यामध्ये सायंकाळच्या दरम्यान जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं आणि तसेच मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र म्हणजे आपल्याला जवळ-जवळ बऱ्याचशा भागामध्ये आपलं जे आहे राज्यामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही. राज्यामध्ये आपल्याला उद्याच्या दरम्यान पावसाची शक्यता जी आहे कुठेही पाहायला मिळणार नाही. फक्त जे आहे राज्यामध्ये फक्त आपल्याला जे आहे अ, ढगाळ वातावरण आपल्याला जे आहे या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो फक्त आपल्याला विदर्भातील काही चंद्रपूरचा जो भाग आहे, चंद्रपूर जिल्हा आहे, या जिल्ह्यामधील काही भागामध्ये आपल्याला थोडंफार हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो सायंकाळच्या दरम्यान. अन्यथा जे आहे शेतकरी मित्रांनो इतर भागामध्ये फक्त आपल्याला जे आहे उद्याच्याला सायंकाळपासून ते जवळ रात्रीपर्यंत आपल्याला जे आहे ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता जर हवामान अंदाज जर पाहायचं म्हटला तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यातील काल आपल्याला जे आहे काही भागामध्ये पावसाने हजेरी लावली. तर आजसुद्धा आपल्याला फक्त तुरळक ठिकाणी काही भागामध्ये थोडाफार पाऊस आपल्याला पाहायला मिळाला. परंतु काल बऱ्याचशा भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी पाहायला मिळाली होती. पण कालच्यापेक्षा आज जे आहे पावसाचे प्रमाण आपल्याला कमी पाहायला मिळाले आणि उद्याच्याला सुद्धा जे आहे राज्यातील पावसाचे प्रमाण कमी राहील. फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये पुढील 3 दिवस म्हणजे 14 म्हणजे उद्याच्याला आहे 15, 16, 17 या पुढील 3 दिवस जे आहे राज्यामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर राज्यामध्ये जर पाहायचं म्हटलं तर शेतकरी मित्रांनो उद्याच्याला 15 आणि 16 तारखेच्या दरम्यान राज्यामध्ये कुठेही आपल्याला जे आहे पावसाची शक्यता आहे. आपल्याला फक्त जे आहे उद्याच्या दरम्यान आपल्याला जर पाहायचं म्हटलं तर उद्याच्याला कुठेही आपल्याला पाऊस पाहायला मिळणार नाही. उद्याच्याला फक्त जे आहे ढगाळ वातावरण राहील. परंतु 17 आणि 18 तारखेच्या म्हणजे 16 आणि 17 तारखे दरम्यान जर पाहायचं म्हटलं तर काही भागामध्ये आपल्याला 16 आणि 17 तारखे दरम्यान पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि हा पाऊस जे आपला 16-17 तारखेदरम्यान चंद्रपूर भाग तसेच अलिबाग आणि जे आहे शेतकरी मित्रांनो कोकण भागामध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल 16-17 तारखेच्या दरम्यान. हा पाऊस कोपली जे आहे तसेच जे आहे लावासा, खामसेट तसेच जे आहे वाई, सातारा आणि प्रतापगड तसेच चिपळूण, पाटण तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो साखरपा. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता उद्याच्या दरम्यान हवामान कोरडे राहील म्हणजे ढगाळ वातावरण पाहायला मिळेल आणि 16 आणि 17 तारखेच्या दरम्यान राज्यामध्ये जे आहे कोकणपट्टी आणि विदर्भातील काही भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची हजेरी पाहायला मिळेल आणि जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये तसेच जे आहे पुन्हा एकदा म्हणजे 21 तारखेच्या दरम्यान 21, 22, 23 तारखेदरम्यान पुन्हा एकदा आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. राज्यामध्ये पुन्हा एकदा पाऊस पडणार आहे. 21, 22, 23 तारखेदरम्यान जो पाऊस आपल्याला पाहायला मिळेल, तो पाऊस पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागामध्ये राहील. म्हणजे सोलापूरचा भाग आणि तसेच जे आहे हिंगोलीचा थोडाफार काही भाग, मराठवाड्यातील नांदेड, लातूर आणि सांगली तसेच जे आहे पणजी. तर या भागामध्ये जे आपल्या शेतकरी मित्रांनो पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल आणि इतर भागामध्ये आपल्याला जे आहे हवामान आपल्याला जे आहे कोरडे राहील. फक्त 21-22 तारखेदरम्यान सोलापूरचा भाग आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता राहील. राज्यामध्ये उद्याच्या दरम्यान हवामान पूर्णपणे म्हणजे ढगाळ वातावरण राहील. 16 आणि 17 तारखेदरम्यान आपलं कोकणपट्टी आणि विदर्भातील चंद्रपूरच्या भागामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. तर या ठिकाणी 16-17 तारखेदरम्यान हवामान या ठिकाणी आपला अंदाज या ठिकाणी जाणून घेतलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो जे आपण या ठिकाणी उद्याचा हवामान अंदाज आणि आजसुद्धा आपल्याला जे आहे राज्यामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. फक्त काल राज्यामध्ये बऱ्याचशा भागामध्ये पाऊस पडला. त्यामध्ये कोकणपट्टी, जळगाव भाग
तर या भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची हजेरी पाहायला मिळाली. काल जळगावच्या भागामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्याला गारपीट झाली काल. तर आपण मागच्या अंदाजमध्ये सांगितलं होतं की उत्तर महाराष्ट्र आणि कोकण पट्टीमध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि त्याच पद्धतीने आपल्याला त्या भागामध्ये पाऊस पडला म्हणजे 13-14 तारखेदरम्यान. आणि जसं की आता उद्याचा हवामानात आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे, उद्याच्याला राज्यामध्ये कुठेही पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाही. फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो ढगाळ वातावरण उद्याच्या दरम्यान पाहायला मिळेल. आणि 16-17 तारखेदरम्यान कोकणपट्टी आणि विदर्भातील काही भागामध्ये आपल्याला पाऊस राहील. कोकणपट्टीमधील कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी या अंदाजमध्ये आपण जाणून घेतलेलं आहे. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये सध्याचे वातावरण कसे आहे ते सुद्धा आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या भागामध्ये आज पाऊस झाला का ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला कोणत्या जिल्ह्याचा, कोणत्या तालुक्याचा, तुम्हाला कोणत्या गावाचा हवामान अंदाज तुम्हाला जाणून घ्यायचा आहे ते सुद्धा आम्हाला जे आहे शेतकरी मित्रांनो खाली कमेंट करून नक्की सांगा. तुमचं जे आहे तुम्हाला तुमच्या अंदाज जे आहे तुम्हाला सांगितलाच जाईल. जसं की आपण अंदाज सांगितलेला आहे त्याप्रमाणे या ठिकाणी हवामान आपल्याला पाहायला मिळत आहे. आजसुद्धा जे आहे उद्याच्याला सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण राहील. उद्याच्याला फक्त कोणत्याही भागामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाही, परंतु 16 आणि 17 तारखेदरम्यान आपण जसं की सांगितलं त्या भागामध्येच आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. हा देखील अंदाज आहे सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी लक्षात घ्यावा. तर शेतकरी मित्रांनो जे आहे आपण जसा हवामान अंदाज सांगितलेला आहे त्याचप्रमाणे आपल्याला जे आहे आपल्याला वातावरण पाहायला मिळणार आहे. आणि जसं की आपण 2 दिवसापूर्वी अंदाज सांगितला होता त्यानुसारच आपल्याला या ठिकाणी वातावरण पाहायला मिळाले. आणि जसं इथून पुढचा जो अंदाज सांगितलेला आहे त्यानुसारच आपल्याला या ठिकाणी वातावरण पाहायला मिळणार आहे. आपण जसं सांगितलेलं आहे 16-17 तारखेदरम्यान पाऊस आपल्याला पाहायला मिळेल काही भागामध्ये. आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा 18 तारखेपासून 18 ते 20 तारखेपर्यंत हवामान पुन्हा एकदा कोल्ड राहील. आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो जे आहे आपण जसा अंदाज सांगितलेला आहे त्यानुसार आपल्याला वातावरण पाहायला मिळेल. राज्यामध्ये 20 तारखेपर्यंत राज्यातील हवामान कोरडे राहील. 18 पासून ते 20 तारखेपर्यंत पुन्हा एकदा 21, 22, 23 तारखेदरम्यान पुन्हा एकदा वातावरण खराब होईल. आणि हा पाऊस आपल्याला 21, 22 तारखेदरम्यान कोकणपट्टी, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये आपल्याला जे पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळू शकते. तर शेतकऱ्यांनी हा अंदाज देखील लक्षात घ्यावा. आणि शेतकरी मित्रांनो तुमची काही शेतीची कामे असेल तर शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे करू शकतात. कारण की राज्यामध्ये जो पाऊस पडणार आहे पुढील 2 ते 3 दिवस हा पाऊस मराठवाड्यामध्ये नसणार आहे. वातावरण त्या फक्त ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा अंदाज शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. तर असेच आमचे हवामान अंदाज पाहण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर शेतकरी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जे आहे शेतकरी मित्रांनो धन्यवाद. शेतकरी जे आपल्या शेतीची कामे करू शकतात. तर शेतकरी मित्रांनो